नमस्कार, मी मल्लिकार्जुन कांताबाई दशरथ सोनवणे। आज आपण उत्तर प्रदेशातील पवित्र स्थळ म्हणून ज्याला ओळखले जाते या प्रयागराज या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी जो त्रिवेणी संगम म्हणून आहे, गंगा, जमुना आणि लुप्त स्वरूपात सरस्वती नदीचा या ठिकाणी जो संगम आहे आणि या संगमावर अनेक भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात। हा परिसर भाविकांनी फुलून गेलेला आहे। या नदीमध्ये नावा आणि त्याचं ते नावामध्ये बसून जाण्याचा देखील काही जण प्रयत्न करतात। या ठिकाणी पाहू शकता, या बाजूने जी येत आहे ही दिल्लीहून येणारी यमुना नदी आहे आणि या बाजूने किंवा हरिद्वारहून येत आहे ती गंगा नदी जी असं वळण दिसत आहे बाजूला। आणि लुप्त स्वरूपात जे आहे सरस्वती, ते सरस्वती असं मानलं जातं। परंतु या ठिकाणी या तीन नदीचा संगम झालेला आहे आणि ज्यावेळेस या नदीला पाणी येतं म्हणजे पावसाचा पूर, त्यावेळेस गंगा नदीचं पाणी या बाजूने येतं, गंगा नदीचं पाणी या बाजूने येतं आणि दोन्ही पाणी असंच मिलाप होतं। ते मिलाप झालेलं पाणी पुढे कुठे जात नाही, परंतु हा इथला जो उंचवटा आहे हा उंचवटा फुगत जातो आणि या बाजूचा हा जो परिसर दिसतो ना, हा पूर्ण पाण्यानं भरून गेला असतो। या साईडला हनुमान मंदिर आहे, त्या मंदिराला ते पाणी फेकलं जातं। त्या पाण्यामध्ये हनुमानाची मूर्ती बुजली जाते आणि असं मानलं जातं की हनुमानाला या दोघी बहिणी म्हणजे भावाला आंघोळ घालत आहेत, अशी आख्यायिका आहे। आणि या पवित्र स्थळाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक या ठिकाणी येत असतात। मागील 2-3 महिन्याखालीच या ठिकाणी महाकुंभमेळा झाला। या कुंभमेळ्याचं तर आपण सर्वांनी आखा देखा चलचित्रण पाहिलेलंच आहे। तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या ठिकाणचं जे दृश्य आहे, हे दृश्य सर्वांना आकर्षित करणार आहे। आज आपण उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील जो त्रिवेणी संगम या ठिकाणी महाकुंभ झाला, ते कुंभ झालेले ठिकाण पाहतात। या ठिकाणी त्रिवेणी संगम म्हणजे गंगा, यमुना व सरस्वती या नद्याचा एकत्र संगम झालेला आहे। हे जे आपण या नदीमध्ये स्नान करताना जे पाहत आहोत, ते या बाजूने गंगा नदीचा उगम झालेला आहे आणि हे वाहते पाणी पश्चिम दिशेला वाहत आहे आणि धोक्याच्या पातळीच्या बाहेर हा जो कटा बांधलेला आहे, त्या कट्ट्यापासून जर आतमध्ये गेले तर तो जास्त खोलीवर आहे आणि त्या खोलीमुळे ज्यांना काय पोहता येत नाही किंवा पोहता येत असेल तर ते देखील या पाण्याच्या प्रवाहाबरोबर आतमध्ये बुडण्याची किंवा वाहून जाण्याची शक्यता असते। त्यामुळे हे अगदी रस्त्यालगत थोड्या अंतरावर हा कठडा बांधलेला आहे। या ठिकाणी भाविक पाहू शकता आपण या नदीमध्ये स्नान करत आहेत। हेच ते पवित्र गंगा नदी म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रसिद्ध आहे। या ठिकाणी नुकताच महाकुंभ मेळा झाला। या महाकुंभ मेळ्यामध्ये जगातील लाखो भाविक आले होते आणि त्यांनी या त्रिवेणी संगम परिसरामध्ये हे जे डुबकी मारण्यासाठी जे कटडे वगैरे बांधलेले आहेत, हे मध्यंतरी आपण बघू शकता की लाईट कशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी त्यांनी स्नान करून आपला धार्मिक विधी कर्म उरकलेला आहे। या ठिकाणाहून या नदीमधील
वाळू पोत्यामध्ये भरून काही भाविक आपल्या गावी नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या नदीतील वाळू भरण्याच्या पाठीमागचं धार्मिक कारण जरी आपल्याला माहीत नसेल तरी पण अनेक जण या ठिकाणा येऊन बाटलीमध्ये किंवा कॅनमध्ये नदीचं म्हणजेच या त्रिवेणी संगमावरील पाणी घेऊन आपल्या गावी जातात आणि त्या पाण्याचे उद्यापन करतात. त्यातीलच हा प्रकार काही भाविक या ठिकाणची म्हणजे या पवित्र नदीतील माती घेऊन आपल्या गावी जाताना दिसत आहेत. आता ही माती कुठे घेऊन जात आहेत हे त्यांना विचारू, परंतु ते सर हमें ये बताइए, ये जो अपना रेती ले जा रहे हैं ये कहाँ ले जा रहे हैं आप? ये तो हमारे भैया जानते हैं हमको इतना। आप कहाँ से हैं? मैं एमपी से हूँ। एमपी से है। ये खेत में तो नहीं ना अपनी आपके लेके जाना पवित्र गंगा माता का? नहीं नहीं, खेत में किस लिए ले जाएंगे, तो पूजा पाठ के लिए। पूजा पाठ के लिए क्या? वो पूजा पाठ के लिए। ठीक है, ठीक है। आपका नाम क्या बताएं सर जी? मेरा RK मिश्रा। थँक्यू. ज्या त्रिवेणी संगमावर आपण आलेला आहात या ठिकाणी दुपारचा 1:15चा टाईम झालेला आहे आणि प्रचंड ऊन असल्यामुळे या ठिकाणी अनेक जण या पाण्यामध्ये डुबकी मारत आहेत. मी देखील या संगमाच्या तीरावरती छत्री घेऊन उभा आहे. आपण पाहू शकता कशा पद्धतीने हा परिसर भाविक भक्तांनी भरलेला आहे तो, आणि भाविक भक्तांच्या चेहऱ्यावरची जो आनंद आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे काही आत्ताच आपण बघितलेलं होते की ते मध्य प्रदेशचे भाविक होते. त्यांनी या गंगा नदीमधील जे वाळू नेली ते वाळू धार्मिक पूजासाठी नेली असं त्यांनी सांगितलं. आणि या नदीवरून हा जो पूल आहे हा प्रयागराज शहराला जोडणार आहे. प्रयाग चिकवी आणि प्रयागराज असे शहराचे 2 भाग आहेत आणि या दोन्ही भागाच्या मध्ये या नदीचा भाग दिसत आहे आपल्याला. हे पहा, हे दुसरे भाविक या नदीमध्ये डुबकी लावण्यासाठी जात आहेत. ज्या नदीचं पाणी कॅनमध्ये आणि बाटलीमध्ये भरून घेऊन जाण्याचा भाविकांचा कल मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. बच्चे कंपनी तर या पाण्यामध्ये ऊन असल्यामुळे प्रचंड प्रमाणात डुबकी मारताना दिसतात. अभी मंगाया गया है, हमको लगता है रुद्राभिषेक के लिए जाएगा. आप कहाँ से है सर? हम यहीं से प्रयागराज से.
मी आता त्रिवेणी संगमच्या जवळ आहे आणि या परिसरात जे आपण दृश्य पाहता ते अशा पद्धतीने आहेत. काही भाविक चारचाकी वाहनाने येत आहेत. आता मी प्रयागराज येथील नुकताच कुंभमेळा संपन्न झाला. या ठिकाणी जो त्रिवेणी संगम म्हणून ओळखला जातो, दिल्लीवरून येणारी यमुना, ऋषिकेशवरून येणारी गंगा व सरस्वती नदी सांगितली जाते, परंतु ते गुप्त पद्धतीने आहे असे सांगतात. या संदर्भात या ठिकाणी असलेले भाविक यांच्याशी आपण संपर्क साधू की नेमका हा प्रकार काय आहे आणि ह्याच्या पाठीमागची परंपरा काय आहे. बहन जी, आपका नाम क्या है? शोभा। पूरा नाम बताइए। शोभा निषाद। कहाँ से है आप? दारागंज कच्ची सड़क। यह जो संगम है, यह संगम की क्या ख्याति है? खातिया यही है, दोनों मिला हुआ है और बीच में गुप्त हैं सरस्वती माता। कौन कौन मिला है? ये गंगा, जमुना, सरस्वती। गंगा कहाँ से आती है? हरिद्वार उड़ी से आती है। हरिद्वार से। हाँ, ये आते हैं दिल्ली होते हुए आते हैं यमुना। और गुप्त बीच में है सरस्वती माता। सरस्वती माता का वो गुप्त रहती, जल्दी नहीं दिखाता। तो इसका जो रहस्य है वो रहस्य जानने के लिए पूरे देश के भाविक आते हैं। इसलिए है कि वो दोनों मिली हुई हैं, गंगा, जमुना और सरस्वती, इसलिए महत्व है यहाँ के देश। अब बारिश का मौसम है, बाढ़ तो आई नहीं, जब बाढ़ आएगी तो क्या होता है यहाँ? यहाँ होता यही होता, भीड़ रहता हमेशा, 12 मास रहता है, आगू बढ़ते रहते हैं, गंगा जमुना मिलते रहते हैं। यहाँ जो आप ठहरे हैं, ये जगह पूरी पानी से व्याप्त होती है? हाँ, पूरी है। बड़े हनुमान जी वहाँ जहाँ कहाँ है हनुमान जी का मंदिर? बहुत दूर है, किला के पास है। वो उस तक पानी जाता है क्या? हमेशा नहाते हैं, बिना नहाए जाएंगे नहीं गंगा जी। चाहे जमुना जी आएंगी, चाहे गंगा जी आएंगे, नहला के तभी जाते हैं। या ठिकाणी असलेल्या गंगा नदी त्रिवेणी संगम, गंगा, यमुना व सरस्वती या त्रिवेणी संगमवर अनेक भाविक स्नान करण्यासाठी येतात. स्नान करण्याबरोबरच येथील जल म्हणजे या नदीतील पाणी आपल्यासोबत आलेल्या बाटलीमध्ये किंवा या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असलेले जे हे कॅन आहेत, या कॅनमध्ये ते घेऊन जातात. बहन जी, ये जो कैन है इसकी कीमत क्या क्या है? ये बड़े वाला कितने का है? हाँ, 25। और वो छोटा सबसे? 30 का है, 20 का है। ठीक. या ठिकाणी भाविक आपले मुंडन देखील करून घेतात. हे भाविक मुंडन करून घेताना तर काही भाविक अस्थि विसर्जन देखील करत आहेत. त्या बाजूला आपण पाहू शकता. हे भाविक तिथं अस्थि विसर्जन करताना दिसत आहेत. तर या बाजूशी हे जे दोन भाविक जात आहेत, हे देखील अस्थि घेऊन जात आहेत या नदीमध्ये विसर्जित करण्यासाठी. प्रचंड ऊन आणि या नदीमधील पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे हा परिसर वाफाने उफाळून आला असल्यामुळे प्रत्येकाच्या अंगातून घामाच्या धारा लागलेल्या आहेत.
पानी भरा या ठिकाणी या गंगा नदीला पूजा करण्यासाठी जे काय साहित्य विक्री आवश्यक असते भाविकांना, ते साहित्य देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. ऊन असल्यामुळे काही भाविक त्या नावेमध्ये बसून उन्हापासून सुटकारा घेण्यासाठी छत्रीचा वापर करतात. हा पुढील दिशेला जो आहे हा संगम आहे आणि या नेमकं संगमच्या बरोबरच्या साईडनं म्हणजे संगमाच्या मध्यभागी ज्या ठिकाणी आता पाणी थोडेच आहे, हा जो परिसर दिसत आहे, हा परिसर ज्यावेळेस नदीला पूर येतो, आता पावसाचे दिवस सुरू आहेत, पूर येतो त्यावेळेस हा पूर्ण पाण्याने वाहतो आणि त्या टोकाला जे दिसत आहे पलीकडे, हे जे मंदिर हा तिरंगा झेंडा दिसत आहे, हा मंदिर त्या भिंतीपर्यंत म्हणजे त्या ठिकाणी एक हनुमानचे मंदिर आहे आणि त्यामध्ये हनुमानाची मूर्ती आहे, त्या मूर्तीपर्यंत हे दोन्ही पाणी जातं. असं सांगितलं जातं की त्यामध्ये या तिन्ही बहिणी मारुतीला स्नान घालतात अशी आख्यायिका आहे. गंगा नदी ही गंगोत्री यमुनोत्री म्हणजे हरिद्वार या भागातून आले आहे. तर या बाजूने दिल्लीकडून जे यमुना नदी आली आहे, या नदीचा संगम या पैलतीरावर झाला आहे आणि जे सरस्वती नदी सांगितली जाते तिचं काय अस्तित्व नाही, परंतु ते लुप्त स्वरूपात आहे असं मानलं जातं. देशातील भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येतात, पाण्यामध्ये डुबकी मारतात, येथील पाणी आपल्या घरी घेऊन जाऊन त्याचे उद्यापन करतात. तर काही भाविक या पाण्यातील वाळू तसेच परिसरातील माती घेऊन तिचा विधिकर्म देखील करण्यासाठी मोठ्या प्रमाणात घेऊन जात आहेत. हा रखरखत्या उन्हामध्ये संगमावर नावेमध्ये सहर करताना भाविक दिसत आहेत.
खाना खाए क्या है तुमको खाना वाना है क्या एक चीज खाओगे आधा तुम खा लो आधा ले हाँ डालो मैं जैकेट तేనే ఇది అయితే పోయి జాకెట్ జాడిని చేసుకో కింద జాడిని చేసుకో ఉంటాయి बొమ్మలు కదా వెళ్ళిపోతారు మళ్ళీ మళ్ళీ చెప్తారు हा त्रिवेणी संगमचा घाट आहे आणि ह्या घाटावर विधी केल्यानंतर जो काय त्यामध्ये नैवेद्य सोहा केला जातो तो विधिवत ब्राह्मणांच्या हातून केला जातो. त्या ब्राह्मणांनी जसं सांगेल त्या पद्धतीनं येणारी मंडळी विधी करतात आणि विधी केल्यानंतर शेवटच्या क्षणी तो जो नैवेद्य देतात तो नैवेद्य या पाण्यामध्ये सोडला जातो. याच पाण्याच्या समोरल्या साईडनं एक लहान मुलगा आहे. त्याच्यासारखे अनेक मुले असतील ते पैसे किंवा काय जे काय साहित्य सापडत दान केलेलं ते शोधण्यासाठी पाण्यामध्ये बुडी मारतात किंवा आपल्या पायाने ते लटकण्याचा प्रयत्न करतात. हे पाहू शकता त्या ठिकाणी अशा पद्धतीनं टाकल्याबरोबर जे लहान मुलं आले आहेत ते लहान मुलं कशी जमा झाले आहेत आणि ह्यांना ते महंत म्हणजे ते शास्त्री कसे हाकलून लावतात ते
జాకెట్ వేసుకో హై గెరెట్ వేసుకుంటావా हा मंत्रोच्चार सुरू आहे. या मंत्रोच्चारात जसं म्हणेल तसं ते त्या ताटामध्ये ठेवलेलं जे काय नैवेद्य किंवा जे दान करायच्या वस्तू आहेत त्या टाकल्या जात आहेत आणि ते शोधण्यासाठी समोरील लहान मुले नदीच्या पाण्यात उभा राहून घेत आहेत. मात्र त्या नदीमध्ये ज्या ताटामध्ये हे नैवेद्य किंवा वस्तू टाकायला आणल्या जातात त्या वस्तू ते ताट म्हणजे पत्रवाळी टाकली जात नाही, तर ते परत शास्त्रीजी आपल्या कडे घेऊन जात आहेत. बघा ती मुलं जवळ आहेत तर ते तिथं टाकण्याची लांब अंतरण टाकलं जातं. बघा त्या मुलांना काय काय सापडलं, पेढा वगैरे काय. ती मुलं त्यांना म्हणतात आमच्याकडून घ्या. हात जोडल्यानंतर ते मुलं त्या हाताच्या उंजळीमध्ये पाणी वाढण्याचा प्रयत्न करत आहेत. हा नित्याचा क्रम आहे. ही मुले या ठिकाणी दररोज येत आहेत. याच मुलाकडून जरा दूर अंतरावरील पाणी भरून घेण्यासाठी बॉटल दिली आहे. हा घाट आहे. या घाटावर अशा पद्धतीचा धार्मिक विधी केला जाताना आपण बघता. या मुलीला पैसा देण्यासाठी त्यांनी नकार दिला, मात्र पाणी आणायला लावले. पाणी आणल्यानंतर ती मुलगी त्यांच्याकडे काहीतरी पैसे द्या असं मागणी करत आहे, परंतु ते हसण्यावर घेऊन जात आहेत. त्यांच्याकडे देण्यासाठी त्यांच्या नकार देत आहेत. विधीसाठी त्यांनी हजारावर खर्च केलेला आहे. मात्र या लहान बालकाला 1 रुपया देखील देण्याचे धारिष्ट्य संबंधित भाविकांनी दाखविले नसल्यामुळे ती मुले त्यांच्या पाठीमागे लागलेली आहेत. नदीमध्ये टाकण्यासाठी नारळ किंवा येथूनच जल घेऊन जाण्यासाठी छोटे छोटे कॅन आहेत विक्रीला. या ठिकाणी महिला पुरुष मोठ्या संख्येने आलेले आहेत. नावा देखील मोठ्या प्रमाणात आहेत, मात्र ऊन असल्यामुळे भाविकांचा कल कमी झालेला आहे. त्यामुळे त्या नावा जागेवरच थांबलेल्या आहेत. हेच ते त्रिवेणी संगम ज्याला आपण गंगा आणि यमुना या नदीचा पवित्र संगम मानतो. आणि तिसरी जी आहे नदी सरस्वती, ती या ठिकाणी अस्तित्वात आहे असं तर काय आपल्याला दिसून येत नाही. मात्र भाविक मानतात लुप्त आहे अशी श्रद्धा आहे. त्या श्रद्धेपोटी हा या परिसरात त्रिवेणी संगम असं नाव देण्यात आलेलं आहे.
पूर्वीच्या इलाहाबाद आणि त्यानंतर नामांकन करण्यात आलेल्या प्रयागराज येथून मी मल्लिकार्जुन कांताबाई दशरथ सोनवणे. प्रयागराज नदीमध्ये ज्या काही नावा आणि छोट्या बोटी आहेत त्या बोटी अशा पद्धतीनं या नदीमध्ये फिरत आहेत. भाविकांना या सर्वत्र पाहिजे तिथपर्यंत घेऊन जातात. मात्र त्यासाठी वजनाची मर्यादा जी दिलेली आहे त्यापेक्षा 1 किलो जास्त घेण्याचा ते प्रयत्न करत नाहीत. कारण जर मर्यादेपेक्षा जास्त लोक बसले किंवा वजन असेल तर ती नाव पलटी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे दुर्घटनाही होऊ शकते. ते टाळण्यासाठी ते कसोशीने प्रयत्न करतात. हा या पलीकडे जो आपल्याला पूल दिसत आहे ना, हा पूल महाराष्ट्रातून जेवढ्या रेल्वेगाड्या येतात त्या प्रयागराज छिवकी या बसस्थानकावरती थांबतात आणि त्या ठिकाणाहून पुन्हा मुख्य प्रयागराज जे बसस्थानक आहे, रेल्वे स्थानक, त्या रेल्वे स्थानकाकडे येण्यासाठी हा जो दुवा आहे ह्या नदीवरून तो हा पूल आहे. आणि या पुलावरूनच इकडून तिकडे आणि तिकडून इकडे भाविक आपले मार्गक्रम करतात. हा यमुना नदीचा भाग दिसत आहे आपल्याला. यमुना नदी जी दिल्लीवरून उगम वाहत खाली येते आणि ते प्रयागराज म्हणजेच इलाहाबाद या ठिकाणी तिचा हरिद्वारकडून येणाऱ्या म्हणजेच हरियाणातून येणाऱ्या गंगा नदीशी संगम होतो. हा संगम एवढा या ठिकाणी झाल्यानंतर ते पाणी दोन्ही प्रवाहाच गंगेचं पाणी आणि हे पाणी दोन्ही पाणी आपापल्या जागेवर स्थिर राहतं आणि ते पाणी इकडेही जात नाही तिकडे जात नाही. तो उंचवाट असा फुगत जातो. तो तिकडल्या कडेचा तो दिसतो ना आपलं मंदिर, त्या मंदिरापर्यंत. आणि या साईडला एक या झाडाच्या पाठीमागे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळ एक हनुमान मूर्ती आहे. त्या हनुमानाची मूर्ती पूर्णपणे त्या पाण्यामध्ये बुडून जाते. त्यालाच भाविक म्हणतात की गंगा आणि यमुना या नदींनी हनुमानजी को नहाया, अशी आख्यायिका आहे. या स्थळी महाराष्ट्रातील नाही तर देशातील अनेक भाविक येतात. पण उन्हाचा रखरखता जो कडकपणा आहे त्यातूनच या नदीचे प्रचंड प्रमाणात बाष्पीभवन होत असून इथं जेवढे काही भाविक आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या अंगातून घामाच्या धारा लागलेल्या आहेत. हे उघडे जरी असतील ना ते पाण्यात राहिले तर पण जाताना ते अंग त्यांचं चिवट होतं सर्वत्र. या नदीमध्ये भाविक नौकानयन करताना आपण पाहत आहात. हे अशा पद्धतीने नौकानयन केलं जातं. काही मशीनच्या साहाय्याने आहे तर काही हात जे आपले नावाडे आहेत ना ते आपली कला दाखवत आहेत.
ज्यावेळेस या गंगा नदीला आणि यमुना नदीचा संगम होतो, मोठ्या पुराचं पाणी येतं आणि ते पाणी जागेवर थांबून मोठ्या प्रमाणात फुगतं आणि हा फुगवटा इतका उंच होतो की त्या पाठीमागाचा सगळा परिसर बुजत जातो. आणि या शेवटच्या टोकाला असलेला हनुमानची मूर्ती आहे, ही मूर्ती पूर्णपणे त्या पाण्यामध्ये बुजली जाते. त्यामुळेच ते म्हटलं जातं की दोघी बहिणी या हनुमानांना आंघोळ घालण्यासाठी आल्या आहेत, अशी आख्यायिका आहे. आणि ही आख्यायिका असलेली या ठिकाणचं हे दृश्य आपण पाहू शकता. फक्त आता विषय एवढंच आहे की या ठिकाणी पूर आलेला नाही, मात्र भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत. ते येताना फूल हारमा आणि काही दान देखील करत आहेत. हनुमान मंदिराच्या समोर या पिंपळाचं वृक्ष आहे आणि या पिंपळाच्या वृक्षावर जो विस्तार झाला आहे तो विस्तार छाटण्यात आलेला आहे. मात्र याच ठिकाणी त्रिशूळ मांडलेला आहे, त्याला डमरू आणि वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या या पिंपळाच्या भोवती हे पिंपळाचं प्रतीक आहे. ते असते त्या आरतीसाठी तयार केलं. हे मारुतीचे प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी भाविक प्रार्थना करत आहेत. एक प्रकारे ते देवाकडे मागणी जर मागत असतील तर ते मंदिरामध्ये जाणारे मोठे भिकारी आणि या ठिकाणी जे पोटाला काही मिळेल, कोण काहीतरी त्यामध्ये रुपया, आटाणे, चाराणे किंवा खाद्यपदार्थ देईल, या आशेने बसलेले जे भिकारी आहेत त्यात आणि आपण मोठे म्हणून जे देवाकडे मागतो तेही एक प्रकारची भिकच आहे. त्या भिकाऱ्यात आणि आपल्यासारख्या भिकाऱ्यामध्ये काय फरक आहे असा प्रश्नही या निमित्तानं पडल्याशिवाय राहत नाही. कारण हे मंदिराच्या समोरील बाजूलाच वेगवेगळ्या प्रकारचे भिकारी बसलेले दिसत आहेत आपल्याला. ते मध्यंतरी मोठे देवासमोर जाऊन पाहणारे आणि या ठिकाणचे हे छोटे भिकारी आहेत. पहा, ही लाईनच लागलेली आहे भिकारीची. ते म्हणतात का कोण देत आहे किंवा नाही त्याची आस लावून बसलेले आहेत. त्यामुळे देव कुठलाही असो, तीर्थस्थळ कुठलेही असो, त्या देवदर्शनासाठी 4 चाकी गाडीमध्ये येतात आणि देवापुढे हात जोडून भीक मागतात. मात्र त्याच देवाच्या मंदिरासमोर अशा प्रकारचे हजारो भिकारी भीक मागत असतात. फरक एवढाच आहे, ते सुटापोटात आहेत आणि हे निवस्त्र आहेत, पण दोन्हीही भिकारीच आहेत, यात कुठलीही शंका नाही.